सर्वांच्या लोकप्रिय आमदार श्रीमती ऋतुजा वहिनी लटके यांना ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवछत्रपती श्रीमंत श्री 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 शिवाजी महाराज की जय भवानी। आपल्या सर्वांचे लाडके विधानसभा संघटक सन्मान्य श्री प्रमोदजी सावंत यांना विनंती करतो की आपण हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या तस्बिरीला वंदन करायचंय। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा त्यानंतर संजयजी सिंग साहेबांना विनंती करतो की आपण मासाहेबांच्या तस्बिरीस वंदन करायचंय। मासाहेब मासाहेब आवाज कुणाचा आवाज कुणाचा अमोल भैया तुम आगे बढ़ो। शिवछत्रपती शिवाजी महाराज की। वहिनींचं सर्वांनी स्वागत करायचं आहे कारण महाकाली दर्शनचे जे सुटणारे प्रश्न साहेबांनी मार्गस्थ लावले होते त्याला पूर्णत्वाला वहिनींनी नेलेला आहे। वहिनी खूप खूप धन्यवाद। महाकाली दर्शन सोसायटीतील सर्व रहिवाशांतर्फे अनिल परब साहेब, रमेश लटके साहेब आणि आता आपल्या स्थानिक आमदार श्रीमती ऋतुजा रमेश लटके हे त्या पूर्णत्वाला नेत आहेत। त्याबद्दल महाकाली दर्शन सोसायटीचे सर्व रहिवासी त्यांचं एक आभार प्रदर्शन की त्यांचं काम त्यांनी पूर्ण करून दिलं आहे त्याबद्दल त्यांचे मी गुंदवलीकराच्या रहिवाशांतर्फे हार्दिक आभार मानतो। महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करून हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून आपले पक्षप्रमुख, सगळ्यांचे कुटुंब प्रमुख आणि लाडके मुख्यमंत्री उद्धवजी साहेब यांना आणि आपले युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आज मी तुमच्यासमोर तुमची लाडकी आमदार म्हणून उभी आहे। जसं आत्ताच माझा सत्कार झाला तर ह्यात मोठं योगदान हे माझे पती रमेशजी लटके यांचं होतं आणि ह्यांचा मुख्य आता ज्यांनी मला सत्कार केला ज्या लोकांनी त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न होता की ते ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यांना एकदम 16व्या माळ्यावर घरं मिळाली होती आणि ही म्हणजे 16व्या माळ्यावर एखाद्या वयस्कर माणूस कसा काय जाईल कारण 15व्या माळ्यापर्यंतच लिफ्ट आहे तर त्या माणसाने वरती आपल्या घरी रोज कसं जायचं तर ह्यासाठी ते माझ्याकडे आले होते आणि एक आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून जे करायचं असतं ते मी केलेलं आहे। मी असं वेगळं काही केलेलं नाही कारण गुंदवली आणि गुंदवलीकर आणि माझे लटके साहेब हे वेगळं नातं आहे आणि ह्या गुंदवलीकरांनीच पहिला रमेश मोरे होते आमदार तेव्हापासून ही गुंदवली आमची आहे, लटके साहेबांची आहे, उद्धव साहेबांची आहे आणि आता मी म्हणेल माझी आहे कारण माझे हे गुंदवलीकर मी मगाशी येऊन गेले प्रत्येकजण बिचाऱ्या महिला पाणी भरवत होत्या पण जाताय मी जेवढे 2-3 राऊंड मारले त्यामध्ये प्रत्येक वेळेला वहिनी नमस्कार, वहिनी जय महाराष्ट्र कारण ही आपुलकी मला दुसरी कुठे काय मिळत नाही ती मला गुंदवलीत मिळते आणि म्हणून मी सदैव जसं मला कारण मिळतं तसं मी नेहमी इकडे येते। आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि महत्त्वाची लढाई जी आहे ती आपली लोकसभेची आहे आणि एखादंही इलेक्शन MP चं जेव्हा होतं लोकसभेचं होतं तेव्हा प्रत्येकजण आपले जाहीरनामे वचननामे देतात पण ह्या वेळेचं इलेक्शन हे वचननामे किंवा जाहीरनाम्यावर होत नसून हे होते निष्ठेसाठी। निष्ठा कोणाची, निष्ठावान कोण तर आपला उमेदवार हा नंबर 1चाच आहे आणि तो नंबर 1चाच निष्ठावंत आहे आणि अमोल गजानन कीर्तीकर हे जे नाव आहे भले त्यांचे वडील
दुसऱ्या पक्षात गेले असतील, त्यांची काहीही कारणं असू शकतात, पण त्यांच्यापेक्षाही त्यांचा मुलगा हे सगळं काम पहिल्यापासून बघत होता. खूप जण आम्ही जेव्हा जातो प्रचाराला तेव्हा विचारत, अमोल कीर्तीकर मग हे कसं काम करणार? मी बोलली, एक रक्तात जे राजकारण आणि समाजकारण असतं तेही त्यांच्यात आहे, कारण तोही एका नेत्यांचा मुलगा आहे. त्यांनीही सगळ्या लोकांचे प्रश्न जवळून बघितले आहेत आणि एक संयमी शांत नेतृत्व आहे. जसं आपले पक्षप्रमुख आहेत त्याप्रमाणेच अमोल भैया कीर्तीकर ह्यांचाही स्वभाव खूप शांत आणि संयमी आहे. जिथे लढायला पाहिजे तिथे ते लढायला तयार होणार आणि जिथे तुम्हाला मदत हवी आहे, शांतता जिथे जरुरी असते त्या ठिकाणी, म्हणजे एक चांगला नेता कसा असावा तर अमोल भैया कीर्तीकर ह्यांच्यासारखा असावा असं मी म्हणेल. कारण मी गेल्या दीड महिने त्यांच्यासोबत फिरते, प्रत्येक विभागात जाते, पण त्यांची जी सगळ्यांशी बोलण्याची पद्धत आहे, प्रत्येकाचे प्रश्न ऐकून घ्यायची जी सवय आणि जी चांगली आहे, त्यानंतर ते प्रश्न ते त्यांच्याकडनं लेखीही लिहून घेतलेली आहेत, निवेदनं आम्हाला लोकांनी दिलेली आहेत की तुम्ही जेव्हा MP म्हणून बनणार किंवा खासदार निवडून येणार तेव्हा ही कामं करायची. तर त्यांनी एक चांगली फाईलही बनवली आहे. मी आमदार आणि ते खासदार असं मिळून लोकांचे प्रश्न आम्ही पुढे तुम्हाला लवकरात लवकर कसे प्रश्न सुटतील आणि तुमचे प्रश्न आणि तुमच्या समस्या कशा मार्गी लागतील ह्याचा आम्ही अतोनात आणि कष्टाने आणि लवकरात लवकर प्रयत्न करणार आहोत. दुसरं मी म्हणेल की मला गुंदवली, खरंच सांगते की गुंदवलीकर खूप मला जवळचे वाटतात आणि जो नगरसेवक तुम्ही पहिल्या लटके साहेबांना बनवलं तेही इकडूनच बनवलेलं आहे. इकडून मला सगळ्यात जास्त अपेक्षा आहे की इथून भरघोस मतं ही मशाल या चिन्हावर देणार आणि नंबर 1 इकडूनच आपल्याला मिळणार आहे. तर पुन्हा सगळ्यांना विनंती करते की असा जोश आणि हे प्रयत्न अजून तुम्हाला 20 तारखेपर्यंत करायचे आहेत. बेसावत कोणी राहायचं नाही. जसं सांगितलं की शिवसेना म्हटल्यावर ज्येष्ठांना अजूनही शिवधनुष्यच आठवतं किंवा धनुष्यबाण आठवतं, पण आपली मशाल आहे हे त्यांना तुम्हाला सांगावं लागेल. खास करून मी माझ्या सगळ्या महिलांना सांगते की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आत्ता आजूबाजूला जिथे जमेल तिथे जाऊन सांगायचं आहे, कारण हा सगळीकडे गैरसमज हा होतोय की उद्धव साहेबांची सेना म्हटलं की धनुष्यबाणच येत आहे, बाळासाहेबांची सेना म्हटलं तरी धनुष्यबाण येत आहे, पण आपलं चिन्ह हे मशाल आहे आणि हे 4 जूनला आपण सगळ्यांनी दाखवून द्यायचं आणि ही मशाल ही अशीच पेटत राहिली पाहिजे. एवढंच म्हणते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आजच्या या 27 उत्तर पश्चिम लोकसभेच्या या सभेला उपस्थित अंधेरी विधानसभेच्या आमदार सन्माननीय ऋतुजा लटके, माझे मित्र संजू सिंग राटेजी, उपस्थित सन्माननीय व्यासपीठ माझे मित्र या विभागाचे शाखा प्रमुख विनोद चौधरीजी, उपस्थित या गुंदवलीच्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी, ज्येष्ठ मित्रांनो आणि तरुण मित्रांनो, खरं म्हणजे लोकसभेच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. प्रचाराचा हा शेवटचा टप्पा. बरोबर आजपासून 6 दिवसांनी आपल्याला मतदानाला सामोरे जायचंय आणि माझी या गुंदवलीकरच्या यांच्याकडून विनंती आहे की या वेळेची निवडणूक ही फार वेगळी आहे. अडचणीच्या काळामध्ये आपण सर्व शिवसेनेच्या बरोबर नेहमीच राहिलेले आहात आणि या वेळेला सुद्धा या निवडणुकीमध्ये आपण शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहाल अशी विश्वास मला इथे वाटतंय. यावेळेची निवडणूक ही फार वेगळी एवढ्यासाठीच आहे की याच्या पूर्वी निवडणुका हे कामाच्या जोरावर व्हायच्या. आपण काय काम केलं, आपण काय काम करणार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न नेहमी, मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असेल, हे नेहमी सांगायचा प्रयत्न करायचे. पण मित्रांनो,
यावेळेच्या निवडणुकीमध्ये फार वेगळं वातावरण आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या महाराष्ट्राचं जे गेल्या 1.5 वर्षामध्ये जे राजकारण कुठल्या स्तराला नेलेलं आहे, मला वाटतं इथे बसलेल्या माझ्या माता भगिनी अतिशय ज्येष्ठ मंडळी आहेत आणि माझे तरुण मित्र आहेत, त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की गेल्या 1.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या स्तराला नेलेलं आहे हे आपल्याला बघायचंय. आणि म्हणून मी हे आपल्या समोर एवढ्यासाठी जाणू इच्छितो की आपण बघितलं की कशा पद्धतीने शिवसेनेचे 2 तुकडे करण्यात आले, शिवसेनेमध्ये फूट पाडण्यात आल्या. हे आपण गेल्या 1.5 वर्षामध्ये मग वृत्तमानपत्र असेल, टीव्ही चॅनल असेल, याच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून आज तुम्हाला विनंती करायला आलोय गुंतवणूकदारांना की आपण आजपर्यंत शिवसेनेच्या पाठीशी राहिलात. वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांनी जी शिवसेना घडवली, ज्या शिवसेनेला जन्म दिला, या शिवसेनेच्या पाठीमागे गुंतवणूकदार उभे राहतील, या संकटाच्या काळामध्ये उभे राहतील, हा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून गेले 56 वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाला जन्म घातला आणि आता म्हणतात की शिवसेना कोणाची, शिवसेना कुठली. आणि म्हणून आज गुंतवणूकदारांच्या न्यायालयात आलेलो आहे. गुंतवणूकदार ठरवतील शिवसेना कोणाची आहे, शिवसेना कुठली आहे, खरी शिवसेना कुठली हे गुंतवणूकदार ठरवतील. आणि ती तारीख सुद्धा आपली ठरलेली आहे. कारण आम्ही खरा न्यायालयात गेलो होतो, कोर्टात गेलो, पण आपण म्हणतो ना कोर्टाच्या डोळ्याला पट्टी आहे, कानाला त्याला ऐकायला येत नाही, तोंडाने बोलता येत नाही. आणि म्हणून आज आम्ही तुमच्या न्यायालयात आलेलो आहे. 20 तारखेला गुंतवणूकदार ठरवणार आहेत की शिवसेना ही कोणाची आहे, शिवसेना ही कुठली आहे हे गुंतवणूकदार ठरवतील. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला पुरा विश्वास आहे की ही मुंबई आणि महाराष्ट्र ठरवेल. कारण आम्ही जनतेच्या न्यायालयात आलोय, जनता ठरवेल की शिवसेना खरी कुठली. मित्रांनो, 20% राजकारण आहे एवढ्यासाठी की हे जे सत्ताधारी आहेत ना, यांना जो माज आहे तो माज उतरवण्यासाठी आपल्याला 20% जे आपल्याला सत्ता हवी आहे ती तेवढ्यासाठी हवी. आणि म्हणून आज आपले जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. एक प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ता हा आपला अमोल कीर्तीकर, एक प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ता अमोल कीर्तीकर. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो, त्याने शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला, असे लोक तुमच्याकडे येतील हे आपण लक्षात ठेवायचं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मी प्रामाणिक निष्ठावंत का म्हटलं, कारण ज्या दिवशी अमोलजींची उमेदवारी जाहीर करण्यात आली, उद्धवजींनी ज्या दिवशी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी तासाभरात त्यांना ईडीची नोटीस आली. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर की नाही. तर होईल, तुम्ही मला जेलमध्ये टाकलात तरी चालेल, मी कदापि उद्धव साहेबांना सोडणार नाही हा सांगणारा आमचा अमोल कीर्तीकर. मग आपल्याला एक निष्ठावंत प्रामाणिक उमेदवार हवाय की ज्यांनी शिवसेनेशी दगाफटका केला, ज्या शिवसेनेने सगळं काही दिलं, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही तर 4 वेळा या मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पाठवला. मगाशी कोणीतरी म्हटलं की या मुंबई महानगरपालिकेची तिजोरीची चावी त्यांच्याकडे दिली होती, म्हणजे स्टँडिंग कमिटी. ती स्टँडिंग कमिटी सुद्धा एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही तर 4 वेळा दिला. अहो, आमदार तुमच्यासाठी एकदा नाही केला, 2 वेळा नाही केलं तर तुम्हाला 3दा या शिवसैनिकांनी आमदार केला, या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला तिकीट दिली आणि म्हणून तुम्ही आमदार झालात. आणि आमदार झालात म्हणून लोकांची कामं करू शकलात, हे विसरू नका.
आणि जो माणूस आपल्या पक्षाचा होऊ शकत नाही तो तुमचा आणि माझा होईल का हे तुम्ही ठरवायचंय. आणि म्हणून आज गुंतवणूकदारांना हे ठरवायचंय. हा प्रमोद सावंत आज जो तुमच्याशी बोलतोय याला जन्म त्याच्या आई वडिलांनी जरी दिला असेल तरी नावाला आला तो शिवसेनेमुळे आला हे प्रमोद सावंत कदापि विसरू शकत नाही. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे जे आमच्या प्रतिस्पर्धी आहेत त्यांना, अहो ज्या शिवसेनेने तुम्हाला नावारूपाला आणलं, जर ही तुम्हाला संधी दिली नसती तर तुम्ही कुठे असतात, कुठल्या दुकानात असतात, कुठल्या, हे मी नाही म्हणत आहे तुम्ही म्हणताय ना, अजून जोरात जरा आवाज जाऊ द्या. हे मी म्हणत नाही आहेत, लोक म्हणतायत की तुम्हाला जर संधी शिवसेनेने दिली नसती तर तुम्ही कुठल्या दुकानात असतात याचा विचार करा. आणि म्हणून ज्या शिवसेनेने तुम्हाला नावारूपाला आणलं तुम्ही त्या आईच्या होऊ शकलात नाही तर तुम्ही आमचे काय होणार हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून आज गुंतवणूकदारांना ही एवढीच विनंती करायला आलोय की 20 तारीख ही आम्ही तुमच्या न्यायालयात आलोय, लोकांच्या न्यायालयात आलोय, जनतेच्या न्यायालयात आलोय. आणि 20 तारखेला आपण जे मशालच्या समोरचं जे बटन आहे जे 1 नंबरला आहे अमोल कीर्तिकर, ह्या बटना या मशालच्या आपल्या निशाणीच्या समोरचं जे बटन आहे ते दाबाल. माझी तुम्हाला विनंती ही एवढ्यासाठी द्या गुंतवणूकदारांना, कारण गेल्या अनेक वर्ष गुंतवणूकदारांनी धनुष्यबाणचं बटन दाबलेलं आहे. आणि म्हणून हे आठवण करून द्यायला आलोय तुम्हाला, ही विनंती करायला आलोय तुम्हाला की यावेळेला चुकून सुद्धा कुठे गडबड होता कामा नये आपल्याकडून. आपण मशालीच्या समोरचं जे बटन आहे ते दाबवायचंय. ऋतुजा वहिनी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आवाज कुणाचा आणि आवाज कुणाचा. इंडिया आघाड़ी के हमारे उम्मीदवार अमोल भैया कीर्तिकर जी के सम्मानित मंच पर बैठे हुए शिवसेना के अंधेरी विधानसभा के संगठक प्रमोद सावंत जी, सम्मानित मंच, मेरे सामने बैठे हुए गुंदौली की जनता, भाइयों एवं बहनों, मैं अभी जोगेश्वरी विधानसभा में जो प्रचार फेरी चल रही है अमोल भैया कीर्तिकर जी की, वहां से मैं आ रहा हूं, शायद मैडम भी वहीं से आ रही होंगी. प्रमोद जी ने कहा कि नहीं पहले आपको बोलना है, मैं बोला ठीक है मैं ही बोलता हूं. यहाँ पर काफी संख्या में माताएं बहनें बैठी हुई है. आज के 2 दिन पहले हमने राष्ट्रीय मातृत्व दिवस मनाया. हमारे सामने के जो उम्मीदवार बड़ी बड़ी भाषण दे रहे हैं बगल के मंच पर, उन्होंने फेसबुक पर ट्विटर पर एक ट्वीट किया, अंतर्राष्ट्रीय मातृत्व दिवस, सभी माओं को सलाम अभिनंदन. बहुत अच्छी बात है, माताओं का सम्मान करना चाहिए. अरे माताओं का सम्मान करना चाहिए ये आप सिखा रहे हो हमको. आपने तो अपनी मां को छोड़कर, जिस शिवसेना ने आपको नाम दिया, जिस शिवसेना ने आपको सम्मान दिया, जिस शिवसेना ने आपको नगर सेवक बनाया, जिस शिवसेना ने आपको स्थायी समिति का अध्यक्ष बनाया, जिस शिवसेना ने आपको आमदार बनाया, मंत्री बनाया, उस मां को छोड़कर आप भाग गए. संकट के समय आपको शर्म नहीं आती? आप मातृत्व दिवस पर आप सबका सम्मान करते हो. माताएं बहनें बैठी है. आज के 4, 5 साल 6 साल पहले हमारे देश के जो सर्वोच्च नेता है, अपने आप को समझते हैं, हमारे देश के प्रधानमंत्री, हमारे प्रधानमंत्री जी एक स्लोगन दिया करते थे,
मातृशक्ति के ऊपर, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। मेरी पार्टी के लोग मुझे बोलते थे, यार देखो कितना अच्छा भाषण वो स्लोगन दिया है, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। मैं भी समझता था, कभी लगता था मुझे कि यार कितना अच्छा विचार है इनका, लेकिन उसके पीछे छुपी हुई इनकी जो राजनीति थी, इनकी जो कुटिल, इनकी जो सोच थी, वो सोच हमको समझ में नहीं आई। इन्होंने बताया बेटी पढ़ाओ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, लेकिन बेटी बचाओ का जो शब्द था, जो नारा था, वो ये था कि बेटी इनसे बचाओ, बेटियों को भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं से बचाओ, बेटियों को भारतीय जनता पार्टी के नेताओं से बचाओ। अरे ये बेशर्म लोग हाथरस के अंदर एक बेटी के साथ दुष्कर्म करते हैं, पुलिस की सहायता से उसके शव को जला देते हैं जबरदस्ती। ऐसे बेशर्म पार्टी और बेशर्मों के सामने ये मातृशक्ति की बात करते हैं और मातृशक्ति को पूजन करने की बात करते हैं। इंडिया आघाड़ी, महाविकास आघाड़ी के हमारे उम्मीदवार अमोल भैया कीर्तिकर को विजयी बनाइएगा। इतना ही कहते हुए मैं अपने शब्दों को विराम देता हूं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना जय महाराष्ट्र। आज इथे उपस्थित सर्व गोंदवलीकर तसेच आमचे शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी विनंती करतो की आज आपला हा जो महाविकास आघाडीची जाहीर सभा आहे ती अत्यंत उत्तम पद्धतीने एकदम आपण हे करूया आणि आपला अमोल भैया कीर्तिकर महाविकास आघाडीचे उमेदवार यांना चांगल्या मताने विजयी करायचं आहे। कारण की आज जे अमोल भैया कीर्तिकर आहेत ते खरंच अमोल आहेत आणि त्यांनी या वचन दिलं आहे की ते उद्धव साहेबांच्या नेहमी पाठीशी असणार, म्हणजे त्यांच्याबरोबरच असणार, ते त्यांना कधी साथ सोडणार नाही। आणि आपल्या गोंदवलीकरांसाठी त्यांनी चांगले शब्द दिले की जे माझ्याने जे काय करता येईल ते मी करणार आणि अंधेरीकर आणि तसंच पूर्ण विधानसभा आपली अंधेरीमधली यासाठी त्यांनी ते कार्य करणार आहेत। आणि मी ग्वाही देतो की अमोल भैयानी आम्हा सर्वांना शब्द दिला आहे की अंधेरीकर तसेच गोरेगाव जे आपले उत्तर पश्चिमचे जेवढे विधानसभा आहेत त्यांनाही ते आपलं मौल्यचं काम करणार आहेत। आणि आपल्या या शिवसेनेतर्फे महाविकास आघाडीतर्फे या आपल्या सर्व पक्षातील आपल्या माणसांना व्यक्तींना आपल्याला सपोर्ट करणार आहेत आणि त्याच पद्धतीने आपणही त्यांना सपोर्ट करून त्यांना विजयी करायचे माझं आव्हान आहे। कारण की मी समाजकारक असताना अशा गोष्टी होत असतात आणि सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी त्या 20 तारखेला 1 नंबरचं बटन दाबून आपलं बहुमत त्यांना देऊन विजयी करायचं आहे, त्यांना दिल्लीला पाठवायचं आहे। मला 2 शब्द बोलायला दिलं तर जय हिंद, जय महाराष्ट्र। मला फक्त काही गोष्टी फक्त बीजेपीच्या यांना आठवण करून द्यायची आहे। बीजेपीचे सर्व नेते असे म्हणतात की आम्ही फक्त मंदिरे बांधू शकतो, पण त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की फक्त तुम्ही मंदिरे बांधू शकता, पण आम्ही काय अगोदर नंतर बांधली नाहीत का कुठे? सर्वांना हेच वाटतं की फक्त मंदिरे बांधून आम्ही मतं घेणार आहोत, पण त्यांना ते कळत नाही की आम्ही सुद्धा बांधलेत अगोदर आणि नंतर काय बांधणार नाही अशी कुठली परिस्थिती होती का आणि आहे का तशी? मग नुसतं त्यावरतीच फक्त मतं मागण्याचं त्यांचं कारण काय? लक्षात ठेवा सगळ्यांनी, आपल्याला जसं रमेश लटकेंना काम करत होतो तसंच अमोल कीर्तिकरांनाही आपल्याला 20 तारखेला त्यांना भरघोस मताने निवडून आपल्या गोंदवलीकरांनी द्यायचं आहे। येणाऱ्या 20 तारखेला बघा काय असतं माहिती का, कुणी काय केलं ते संबंध न ठेवता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कुठल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली राहायचं आहे किंवा कुठल्या पक्षाचं आपल्याला हे करायचं आहे हे सर्वांनी ते लक्षात ठेवून, कारण प्रत्येकाला माहिती आहे गद्दार कोण आहे आणि गद्दारी कुणी गेली त्याच्याविषयी आपण जास्त काय बोलत बसून फायदा होणार नाही। आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय अमोलजी कीर्तिकर साहेब यांना प्रचंड बहुमताने आपलं मत देऊन निवडून द्यायचं आहे। आणि जे मशाल आहे ही जशी मशाल कायमची दगदगत राहिली पाहिजे असे मी आपणास विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। ज्या बापाने ही सेना उभी केली, आजोबाने केली, बापाने केली, मुलाने केली आणि आता तुम्ही म्हणताय की आम्ही शिवसेना घेतली, कशाच्या जोरावर? आज
आज देशामध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाहीये. आज ज्याला त्याला उचला आतमध्ये टाका, उचला आतमध्ये टाका आणि 400 पारचे नारे देत आहेत. आता अशी परिस्थिती आहे की 200 पार पण होताना मुश्किल आहे.